कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या तथापि मूल्यांकनाच्या व अनुदानाच्या निकषांमध्ये वारंवार अपात्र झालेल्या खाजगी उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि तुकड्यांच्या अनुषंगाने आज आपण एक महत्त्वाचा शासन निर्णय हा जाणून घेणार आहोत. प्रस्तुत शासन निर्णय अशा शाळांसाठी आणि तुकड्यांसाठी महत्त्वाची माहिती देणारा आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 2 एप्रिल 2026चा एक महत्त्वाचा शासन निर्णय हा जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. प्रस्तुत शासन निर्णयाच्या अनुषंगाने 20 महत्त्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना. अत्यंत महत्त्वाची अशी प्रस्तावना आहे, ती आपण यथावकाश या ठिकाणी जाणून घेऊ शकता. आता आपण जाणून घेऊया शासन निर्णय काय आहे तो. राज्य शासनाद्वारे वेळोवेळी मूल्यांकन होऊनही वारंवार अपात्र ठरलेल्या या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्र अ व ब मध्ये नमूद उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व तुकड्यांना वेतन अनुदानाकरिता कायमस्वरूपी अपात्र घोषित करण्यात येत आहे. शाळेचा स्तर उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, शाळा प्रपत्र अ 505, शाळांवरील तुकड्या प्रपत्र ब 382, शाळांवरील कनिष्ठ महाविद्यालय वरील तुकड्या. राज्य शासनाद्वारे वेळोवेळी मूल्यांकन होऊनही वारंवार अपात्र ठरलेल्या या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्र अ व ब मध्ये नमूद उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व तुकड्यांना वेतन अनुदानाकरिता कायमस्वरूपी अपात्र घोषित करण्यात येत आहे. प्रपत्र अ व ब येथे नमूद उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व तुकड्यांना स्वयंअर्थसहाय्यित अधिनियमातील तरतुदीनुसार शासन मान्यतेसाठी अर्ज करण्याकरिता दिनांक 30/4/2026 पावेतो अखेरची मुदत देण्यात येत आहे. सदर दिनांकापूर्वी प्रपत्र अ व ब मध्ये नमूद उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व तुकड्यांनी स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर मान्यतेसाठी शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे अर्ज दाखल करणे अनिवार्य राहील. या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व तुकड्यांना स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर मान्यता देताना स्वयंअर्थसहाय्यित अधिनियमाच्या कलम 4 मधील दान निधीची तरतूद तसेच अधिनियमाच्या अनुसूची क मधील परिच्छेद क्रमांक 12 येथील जमिनीबाबतच्या तरतुदीमधून सूट अनुज्ञेय राहील. प्रपत्र अ व ब मध्ये नमूद उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व तुकड्यांनी खाली नमूद कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. 1. शाळा मान्यता आदेश. 2. अद्ययावत आधार रिपोर्ट. 3. RTE मान्यता. विहित मुदतीत परिपूर्ण अर्ज सादर करणाऱ्या शाळांना स्वयंअर्थसहाय्यित अधिनियमातील तरतुदीनुसार मान्यता अनुज्ञेय राहील. प्रपत्र अ व ब मध्ये नमूद उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व तुकड्यांपैकी ज्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व तुकड्या परिच्छेद क्रमांक 3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे विहित मुदतीत संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, पुणे यांचेकडे अर्ज दाखल करणार नाहीत, अशा उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व तुकड्यांबाबत संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 12 मधील तरतुदीनुसार अशा शाळांची मान्यता आपोआप रद्द होईल. या शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन सोयीनुसार नजीकच्या खाजगी अनुदानित स्थानिक
नागरी स्वराज्य संस्थेच्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहित कार्यपद्धतीनुसार करण्यात यावे. संबंधित शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी विहित कार्यपद्धतीनुसार अशा शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याबाबतचे परिपूर्ण नियोजन दिनांक 1/5/2026 ते दिनांक 31/5/2026 या कालावधीत पूर्ण करावे व सुट्टीच्या कालावधीमध्ये प्रत्यक्ष समायोजनाची कार्यवाही पूर्ण करावी. मान्यता रद्द झालेल्या शाळा UDAYS प्लस पोर्टलमधून कमी करण्याबाबतचा प्रस्ताव संबंधित शिक्षणाधिकारी यांनी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांना दिनांक 31/5/2026 पावेतो सादर करावा. राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी अशा प्रकारे प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. तसेच मान्यता रद्द झालेल्या शाळा सरळ पोर्टलमधून कमी करण्याबाबतचा प्रस्ताव संबंधित शिक्षणाधिकारी यांनी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना सादर करावा. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी 10 दिवसात कार्यवाही करावी. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो आपण संकेतांकाच्या साहाय्याने पाहू शकता. महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ आणि संकेतांक आपल्याला या स्क्रीनवर दिसतो आहे. एकूण 52 पानाचा हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे. तो आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेतला. संपूर्ण शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तो आपण त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पाहू शकता. हा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.